Yes, we are live on Facebook. शब्दांगांच्या आपल्या 92व्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत. जी मूळ संकल्पना शब्दांगांची होती ती पुस्तक परिचय या निमित्ताने दर आठवड्यातून एका पुस्तकाचा परिचय वाचक श्रोत्यांना व्हावा त्याच्यासाठी कल्पना सुरू केली आणि आजचा 15 ऑक्टोबर हा वाचक प्रेरणा दिन, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची जयंती ही वाचक प्रेरणा दिन म्हणून साजरी केली जाते. आजचा तो दिवस आहे. त्यामुळे ज्याला आपण म्हणूया की एक चांगला योगायोग आजचा जुळून आलेला आहे. आणि अर्थातच आजचा विषय आणि वक्ता हे दोन्ही ज्याला आपण म्हणू पॉवरफुल आहे. समाजाची गरज हा पालकनीती हा म्हणून समाजाची गरज हा एक विषय तर डेफिनेटली आहेच. अब्दुल कलामांचं मी आधी निवेदनामध्ये म्हटलं होतं की अब्दुल कलामांनी म्हटलं होतं की 3 माणसं ही भारताचं भविष्य घडवू शकतात किंवा बदलवू शकतात. आणि एक शिक्षक आणि आई वडील पालक या दोघांमध्ये या तिघांमध्ये सामर्थ्य आहे पूर्ण भारताचं भविष्य बदलवून टाकण्याचं. आणि या दृष्टिकोनातून विचार केला आपण तर आजचं पुस्तक आणि आजचा वक्ता हा या अर्थाने पण समर्थ आहे कारण लोकप्रिय शिक्षक डॉक्टर विनय भोळे आपल्याकडे आज आपल्याशी संवाद साधायला उपलब्ध आहेत. त्यांचा परिचय कोणाला नाही असा खरं तर प्रश्न आहे. आपण जे सगळेजण आहेत वैयक्तिकरित्या आपण विनय भोळेंना बघितलेलं आहे, ऐकत आलेलो आहोत. त्यांचे सध्याची जी ब्लॉग्सची सिरीज चालू आहे ती आपण त्याचा अनुभव घेतो आहोत. आणि मॅनेजमेंट आणि उद्योजकता विकास ह्या दोन्ही गोष्टींतून कोणातून त्यांचं जे मार्गदर्शन आपल्याला सध्या मिळत आहे तेही मला वाटतं अनेक जणांनी पाहिलंय, वाचलंय. आजचा विषय याचं गांभीर्य आपल्यापैकी प्रत्येकालाच आहे. नवीन पिढी ही घडवणं हे आपल्या पालकांच्या हातात आहे. आजचं जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा हेतू या दृष्टीने सुद्धा उदात्त आहे. आणि त्याही पलीकडे जाऊन म्हणजे नुकतंच सरांशी बोलणं होत होतं त्यावेळेला कळलं आता पहिली आवृत्ती पुस्तकाची ऑलमोस्ट संपलेली आहे आणि अगदी काही हाताच्या बोटावर मोजण्याएवढ्या प्रती राहिलेल्या आहेत. या पुस्तकाच्या विक्रीसाठी आपण काही मदत आपण लागली म्हणजे वाचकांना ज्यांना पुस्तक विकत घ्यायचं आहे त्याच्याकरता ध्रुव कोऑर्डिनेट मध्ये करू शकेल. त्यामुळे सरांकडून आपण इकडे पुस्तक आणून ठेवू शकतो. त्यामुळे तुम्ही निर्धास्तपणे आम्हाला कळवा की आम्हाला पुस्तकं हवी आहेत तर आपण ते व्यवस्था सरांकडून जशी उपलब्ध होतील तशी आपण करून देऊ निश्चितच. पण सांगण्याचा मुख्य उदात्ततेचा मगाशी उल्लेख केला की हेतू उदात्त असला की बाकी सगळ्या गोष्टी जुळून येतात तशातला भाग आहे. आणि या पुस्तकाच्या विक्रीमधून जे उत्पन्न होत आहे ते उत्पन्न सगळं अमेय पालक संघटनेला सरांनी देण्याचं ठरवलं. त्यामुळे हा अजून एक महत्वाचा योगायोग या दृष्टिकोनातून आपण बघूया की आजच्या दिवशी आपल्याला अशा व्यक्तीकडून ऐकायला मिळणार जी निरपेक्ष भावनेने हे कार्य करते. आपला अधिक वेळ न घेता सर मी आपल्याकडे माईक सुपूर्द करतो आणि यापुढे आपण विषय हाताळावा. नमस्कार, माझं नाव डॉक्टर विनय भोळे. ध्रुव नॉलेज वेलफेअर सोसायटीच्या विनोद देशपांडे यांचा मी मनापासून आभारी आहे. त्यांनी शब्दांगण या कार्यक्रमामध्ये मला बोलायची संधी दिलेली आहे. तर सर्वप्रथम या पालक नीतीची बॅकग्राऊंड किंवा कशा प्रकारे हे पुस्तक लिहिलं गेलं ते आधी काही मिनिटांमध्ये आपल्या समोर मी मांडतो. की आपल्या सगळ्यांना परिचित असलेले एक श्रीकांत टोळ नावाचे एक पत्रकार, डोंबिवलीतल्या असंख्य लोकांचे स्नेही मित्र, मार्गदर्शक, हे 2002 मध्ये माझ्या खूप मागे लागले होते की मठामध्ये तू काहीतरी लिहायला सुरुवात कर. आणि त्यांच्या सांगण्यावरून मी आणि ते भारतकुमार राऊत मठाचे तत्कालीन संपादक यांना भेटायला गेलो. आणि राऊत साहेबांनी मला असं विचारलं की कुठल्या विषयावर तुम्ही लिहाल. तर मी म्हटलं आजपर्यंत मी वेगळ्या वेगळ्या विषयांवरती लिहिलेलं आहे. हायकिंग पासून तर ऐतिहासिक काही घटना असे वेगळे वेगळे विषय मी हाताळलेले आहेत. त्यांनी सांगितलं की तुम्ही कॉलेजमध्ये शिकवता तर तुम्ही विद्यार्थी, पालक आणि शिक्षक किंवा प्राध्यापक यांचं जे रिलेशन आहे याच्याबद्दल काहीतरी लिहा. तर मी त्यांना पटकन असं म्हटलं की जी मळलेली वाट आहे की पालक म्हणतात ते बरोबर आहे, प्राध्यापक किंवा शिक्षक म्हणतात ते बरोबर आहे आणि मुलांनी त्यांचं ऐकायचंच असतं, असं न लिहिता मी थोडासा वेगळा विषय मांडू इच्छितो की कधी कधी, मी नेहमी म्हणत नाही, कधी कधी किंबहुना बऱ्याच वेळेला मुलं बरोबर असतात
आणि पालक आणि शिक्षक हे वैचारिक दृष्ट्या चुकीचे असू शकतात, अशी माझी संकल्पना आहे. तर त्यावर तुम्ही काही छापाल का? तर राऊत म्हणाले की सुरुवातीला तुम्ही भारतकुमार राऊत म्हणाले सुरुवातीला तुम्ही 3 आर्टिकल द्या. जर त्याच्यावरती लोकांनी आक्षेप घेतला नाही तर आपण पुढे लिहायचं तुमचं काम चालू ठेवूया. आणि त्याप्रमाणे मी सुरुवातीला 2003 मध्ये त्यांना 3 आर्टिकल दिली आणि दर मंगळवारी मुंबई टाइम्स मध्ये ती छापून येत होती. मग 3ची 6 झाली, असं करत करत 51 आर्टिकल्स दिली. आणि मग मधल्या काळामध्ये त्याचं पुस्तक करायचं राहून गेलं होतं. तर ज्या वेळेला ही आर्टिकल मी मठाकडे पाठवत होतो त्यावेळेला त्यांचा तो टायपिंग करण्याचा फॉन्ट आणि बाकी सगळ्या गोष्टींचे प्रश्न असल्यामुळे मी हाताने आर्टिकल लिहायचो आणि ती फॅक्स त्यावेळेला केली जायची. तर 2003-4 मध्ये फॅक्स करून झाला की तिथे फोन करून कळवायचं. अशा प्रकारे ही सगळी आर्टिकल्स डोंबिवलीमधनं मठामध्ये पाठवणं सुरू होतं. तर त्यामध्ये स्वर्गीय टोळ काका यांना सर्वप्रथम धन्यवाद मला द्यावेसे वाटतात. त्यानंतर भारतकुमार राऊत मठाचे तत्कालीन संपादक यांनी मला खूप समजून घेतलं, त्यामुळे त्यांना धन्यवाद. संजीव साबळे हे सुप्रसिद्ध पत्रकार त्यावेळेला मुंबई टाइम्स सांभाळत होते, त्यांनी सुद्धा मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि त्याच पुरवणीशी संलग्न असलेले कल्पना पाटील, श्वेता प्रधान या सगळ्या व्यक्तींनी मला खूप प्रोत्साहन दिलं, त्यांनाही धन्यवाद द्यावेसे वाटतात. गेल्या वर्षी त्याचं पुस्तक करायचं ठरलं आणि मोरया प्रकाशनचे दिलीप महाजन हे म्हणाले की आपण ते पुस्तक करूया. त्यावेळेला पुस्तकाविषयी ज्यावेळेला काम आम्ही सुरू केलं आणि ते ठराविक टप्प्यामध्ये आलं त्यावेळेला डोंबिवलीमधले सुप्रसिद्ध चित्रकार आणि आपल्या सगळ्यांचे मित्र प्रभू कापसे यांनी विनामूल्य त्या पुस्तकासाठी उत्तम कव्हर तयार करून दिलं. पुस्तक छापून झालं त्यावेळेला असं माझ्या मनामध्ये आलं होतं की पुस्तक लिहिणं किंवा त्याच्यातनं काही आमदनी मिळेल असा काही माझा उद्देश नाहीये. तर एखाद्या चांगल्या कामाकरता ह्याच्यातनं मिळणारे पैसे द्यावेत. आणि त्याच सुमाराला मी अमेय पालक संघटनेमध्ये त्या संस्थेमध्ये खोणीला काही कामानिमित्त गेलो होतो. तिथली एकंदर परिस्थिती आणि लोकांनी त्या संस्थेला दिलेली मदत आणि अतिशय उत्तम प्रकारे ती संस्था चालते हे पाहिल्यानंतर मी असं ठरवलं की या पुस्तकाच्या विक्रीतून जितके म्हणून पैसे येतील ते सगळे पैसे, जितक्या एडिशन्स येतील त्या सगळ्या एडिशन्सचे सगळे पैसे अमेय पालक संघटनेला आदरपूर्वक भेट द्यायचे. आणि मग तसं त्या संस्थेतल्या संबंधित व्यक्तींशी मी बोललो आणि मग प्रकाशन सोहळा वगैरे करायचं नाही असं ठरलं होतं. आणि 2 फेब्रुवारीला तिथे एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ डॉक्टर आनंद नाडकर्णी येणार होते. त्यांच्या हस्ते पुस्तकाचं औपचारिक प्रकाशन केलं आणि लगेचच त्या दिवशी अर्ध्याहून जास्त पुस्तकं त्याच कार्यक्रमामध्ये विकली गेली. आणि नंतर मग रोटरीच्या एका कार्यक्रमामध्ये आणि मग साधारणतः 8-15 दिवसात बहुतेक पुस्तकं गेली. काही लोकांनी सांगितलं होतं की आमच्याकरता प्रती ठेवून द्या. एक 25-30 प्रती शिल्लक राहिल्या. लॉकडाऊन नंतर जो मार्च मध्ये आला त्यांना ते घेऊन जाणं शक्य झालं नाही. त्या एक 25 प्रती माझ्याकडे शिल्लक असतील. आणि लॉकडाऊन काळामध्ये दुसरी त्याची आवृत्ती काढणं शक्य झालं नाही. तर येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये त्याची दुसरी आवृत्ती येणार आहे. या पुस्तकाचं वैशिष्ट्य मी आता सांगितलं की या पुस्तकाच्या विक्रीमधून आलेले सगळे पैसे हे अमेय पालक संघटनेला भेट द्यायचे आहेत हे सगळं समजलं. आणि पुस्तक तयार होताना या पुस्तकाकरता प्रस्तावना कोणी लिहायची हा प्रश्न होता. कारण का शिक्षण क्षेत्राशी संबंधित हे पुस्तक आहे आणि कॉलेजला ऑटोनॉमी मिळवून देण्याच्या प्रयत्नामध्ये काही वेळेला दिल्लीला माझं जाणं झालं. आणि युजीसी म्हणजे युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे उपाध्यक्ष सन्माननीय डॉक्टर भूषण पटवर्धन यांच्याशी मी बोललो आणि त्यांनी लगेच त्या पुस्तकाकरता प्रस्तावना देण्याचं मान्य केलं. त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये अशी एक थोडी अभिनव कल्पना आली होती की पुस्तकाला एकच प्रस्तावना असायला पाहिजे असं काही कुठे नियम नाहीये. तर एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीला आपण अशी विनंती करू शकतो की तुम्ही पुस्तकाला अजून एक प्रस्तावना त्याला नाव द्यायचं आशीर्वचन हे लिहाल का. आणि मी राज्यसभेचे माननीय खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांना विनंती केली की आपण याच्याकरता आशीर्वचन लिहाल का. तर त्यांनी सुद्धा होकार दिला. त्यामुळे पुस्तकाचं अजून एक वैशिष्ट्य की युजीसीचे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन यांची प्रस्तावना आणि राज्यसभेचे खासदार डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे यांनी लिहिलेलं आशीर्वचन हे देखील या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे. आणि
दुसरा एक मुद्दा असा येतो, या पुस्तकाचा जो फील आहे, जी सगळी 51 आर्टिकल्स आहेत, ही मुलांच्या बाजूनी विचार करून लिहिलेली आहेत. म्हणजे ज्या पठडीमध्ये आपण जे म्हणतो की शिक्षक म्हणाले म्हणजे ते फायनल, पालक म्हणाले म्हणजे ते फायनल, असं ह्याच्यामध्ये झालेलं नाहीये. थोडीशी वेगळी वाट त्याच्यामध्ये शोधलेली आहे. त्यातला अजून एक मुद्दा मला सांगावासा वाटतो, की अनेक वेळेला करिअर गायडन्स सेमिनारमध्ये मी बोलताना धाडसाने एक वाक्य वापरलेलं आहे, ते आजही मी वापरतो, की मुलांचं करिअर घडवणारे त्यांचे पालक असतात. तसं काही ठिकाणी मुलांचं करिअर बिघडवणारे पण त्यांचे पालक असतात. कारण पालकांच्या मनामधल्या अतृप्त इच्छा ते मुलांवरती लादत जातात आणि त्यांना हवं तसं, पालकांना हवं तसं करिअर मुलांनी करावं अशी जबरदस्ती करतात. आम्हाला असे अनेक अनुभव आजपर्यंत आलेले आहेत. त्यामुळे थोड्या वेगळ्या वाटेने हे पुस्तक लिहिलेलं आहे आणि ज्या ज्या लोकांनी ते पुस्तक वाचलं त्यांच्या अतिशय सकारात्मक अशा प्रतिक्रिया आजपर्यंत आलेल्या आहेत. थोडंसं वेगळं अजून एक इन्फॉर्मेशन आपल्याला मी देऊ इच्छितो. आता विनोद देशपांडे यांनी पुस्तकाबद्दल आणि माझ्याबद्दल माहिती सांगताना त्या माझ्या ब्लॉग्स बद्दल ते म्हणाले होते. तर एक फार जुना विषय मी अनेक वर्ष लिहित आलेलो आहे, की प्राचीन भारतीय कथा आणि त्याच्यामधलं मॉडर्न मॅनेजमेंट, त्याची 2 पुस्तकं लवकरच प्रकाशित होत आहेत. सध्या त्याचं ई बुक प्रकाशित होत आहे. त्या पहिल्या ई पुस्तकाकरता प्रस्तावना लिहिलेली आहे माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आणि त्या पुस्तकाकरता आशीर्वचन लिहिलेलं आहे दुबई मधले मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांनी. आणि पुढच्या पुस्तकाकरता प्रस्तावना असणार आहे महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांची. आणि त्या दुसऱ्या पुस्तकाकरता आशीर्वचन असणारे लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांची. तर ही 2 पुस्तकं ई फॉर्म मध्ये येतील आणि नंतर त्याची रेग्युलर पुस्तकं सुद्धा येतील. आणि ह्या सगळ्या पुस्तकांमधून विक्रीतून मिळालेले पैसे वेगळ्या वेगळ्या सामाजिक संस्थांना भेट या स्वरूपामध्ये द्यायचे आहेत. त्यातला एकही रुपया मी घेणार नाहीये. आता आपण परत या पुस्तकाकडे पालक नीतीकडे आपण येऊया. पालक नीती हे नाव का दिलं? कारण मूळ सदर जे मठामध्ये मी लिहिलं होतं त्याचं नाव होतं पालकशास्त्र. ते पालकशास्त्र नाव बदलून नंतर आम्ही पालक नीती असं नाव दिलं. जसं इसाप नीती आहे किंवा एखाद्या विदुर नीती आहे, तसं पालकांनी मुलांच्या बाबतीमध्ये कसं धोरण ठेवावं याची नीती, म्हणून ती 51 आर्टिकल्स पालक नीती या प्रकारामध्ये येतात. आता याच्यामध्ये पहिलं जे प्रकरण आहे ते प्रश्न प्रवेशाचा इथपासून सुरू केलेला आहे, की शाळेमध्ये प्रवेश घेताना मग इंग्रजी माध्यमाची शाळा की मराठी माध्यमाची शाळा, मग त्या शाळेचा लौकिक कसा आहे हे सगळं विचारणं. मग त्या शाळेमध्ये प्रवेश मिळण्यासाठी पालकांनी केलेली धडपड. तर याच्यामध्ये एक मुद्दा बऱ्याच वेळा पालकांकडून विसरला जातो, की जर ते मूल शिकणार असेल तर ते कुठल्याही शाळेमध्ये शिकतं आणि जर शिकणार नसेलच तर कितीही चांगल्या शाळेमध्ये पाठवलं तर ते शिकत नाही. त्यामुळे आमचा मुलगा किंवा आमची मुलगी अमुक शाळेमध्ये शिकते हे जे पालकांना मिरवायचं असतं, हा प्रश्न या ठिकाणी निकालामध्ये काढण्यासारखा आहे. नंतर दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये मांडलेला आहे. मी सगळी काही प्रकरणं या ठिकाणी सांगत नाहीये, पण महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी कव्हर करूया. शिक्षण मातृभाषेतून असावं असं न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आता 2 महिन्यापूर्वी आली त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. आणि त्या पॉलिसीमध्ये आत्ता असं म्हटलेलं आहे की ह्यापुढे शिक्षणामध्ये महत्वाची भाषा ही ती राज्यभाषा असेल, राज्यभाषा, नंतर राष्ट्रभाषा आणि तिसरी भाषा इंग्लिश असेल. पण शहरामध्ये राहताना बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असा एक विकार आपल्याला लक्षामध्ये येतो, की जो इंग्लिश बोलतो किंवा बोलू शकतो तो शहाणा आणि ज्याला इंग्लिश येत नाही तो अमुक अमुक. हा पण एक मानसिक प्रॉब्लेम आहे. अर्थातच इंग्लिश उत्तम आलं पाहिजे, त्यात काही शंकाच नाही. परंतु असं एक लोकांच्या मनामध्ये एक आपल्याला दडलेलं दिसतं, की इंग्लिश आलं म्हणजे माणूस हुशार आहे. पण एखादी भाषा येणं आणि बुद्धिमत्ता याचा काही संबंध नसतो. त्यामुळे इंग्रजीचं स्तोम माजवणं जो प्रकार आहे त्याच्यावरती ते आर्टिकल आहे. नंतर एक त्याच्यामध्ये मी भाग कन्सिडर केलेला आहे, पेरिले तैसे उगवते. म्हणजे नावं देताना सुद्धा वेगळे वेगळे श्लोक, त्याच्यामधली काही वचनं किंवा काही म्हणी, अशा प्रकारची हेडिंग्स या ठिकाणी वापरलेली आहेत. आता पेरिले तैसे उगवते म्हणजे काय होतं, की ज्या घरामध्ये पालक अर्वाच्य शब्द वापरतात किंवा शिव्या देतात
किंवा पालक एकमेकांशी बोलताना फोनवरती माझ्या बॉसला काही समजत नाही किंवा अमुक याला काही म्हणजे अक्कल नाही अशा प्रकारचे शब्द वापरतात. तेच सगळे शब्द नंतर त्यांची मुलं वापरायला सुरुवात करतात आणि मग कुठेतरी ह्या मुलांना संस्कार नाहीत का वगैरे असं सगळं काही ज्या वेळेला भांडण म्हणा किंवा वाद निर्माण होतो तेव्हा प्रश्न असा येतो की ही मुलं अशा प्रकारची भाषा का वापरायला लागली. तेव्हा मग त्या पालकांना असं लक्षामध्ये येतं जसं आपण पेरलं तसंच ते उगवणार आहे. जशी पद्धत आपण वापरतो तीच पद्धत ती मुलं स्वीकारणार आहेत. त्यांना यामध्ये दोष देण्याचं काही कारण नाहीये. त्यामुळे जसं आपण पेरावं तसंच ते उगवत असतं. ज्या प्रकारे पालक विचार करतात. आता याच्यामध्ये तुम्हाला एक छोटासा मुद्दा मी सांगू इच्छितो की आपण ढोबळ मनाने 3-4 प्रकारच्या शिक्षणातल्या ब्रँचेस समजतो. म्हणजे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स किंवा इंजिनिअरिंग किंवा मेडिकल आणि ज्याच्यामध्ये जो माणूस असतो त्याला त्याचं कौतुक असतं. असायला काही हरकत नाहीये. पण दुसऱ्या ज्ञानशाखांना कमी लेखणं हा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये तुमच्या असं लक्षामध्ये आलं असेल की 99% सुद्धा 10वीला मिळालेली मुलं सेंट झेवियर्स कॉलेजमध्ये, रुईया कॉलेजमध्ये आर्ट्सला जातात. त्यांना एमपीएससी युपीएससी करता अपियर व्हायचं असतं. अजून एक नवा ट्रेंड हल्ली दिसतो की बरीच मुलं आर्ट्सला जातात. 12वी झाल्यानंतर FY/SY/TY इंग्लिश लिटरेचर करतात आणि नंतर ते लॉ करता जातात. त्यांना त्या भाषेचा लॉ प्रोफेशन मध्ये उपयोग होईल असं वाटतं. त्यामुळे जुन्या संकल्पना आता सोडून द्यायच्या आहेत. बरेच पालक आमच्या वेळेला असं होतं वगैरे सांगतात, ते मुलांना आवडत नाही. त्यामुळे एक मुद्दा असा या ठिकाणी आहे की जसं आपण पेरतो तसंच उगवतं. पालकांच्या मनातल्या चुकीच्या संकल्पना बऱ्याचदा मुलं घेऊन वावरत असतात. हे आम्हाला कॉलेजमध्ये अगदी ठळकपणे दिसतं. म्हणजे पालक जर इंजिनिअरिंगचे असतील तर ते इंजिनिअरिंग सर्वश्रेष्ठ आहे असं मुलांच्या मनावर ठसवतात. ते श्रेष्ठ नाही असं मला म्हणायचं नाही. किंवा ते कॉमर्सचे असतील किंवा आर्ट्सचे असतील तर तेच सर्वश्रेष्ठ आहे असं मुलांच्या मनामध्ये ठसवतात. असं होता कामा नये. 10, 20, 25 वर्षांपूर्वी ज्या शिक्षणाची पद्धत होती त्याच्यामध्ये आता बदल झालेले आहेत. आत्ताच्या मुलांना काय हवं आहे, आत्ता ज्ञानशाखा कशा प्रकारे विस्तारल्या गेल्या आहेत, शिक्षण कशा प्रकारचं आहे, त्या प्रकारे मुलांना ती मुभा दिली पाहिजे. सगळ्या ज्ञानशाखा या सारख्याच महत्वाच्या असतात याच्यावरती ते आर्टिकल आहे. नंतर एक मी विषय त्याच्यामध्ये लक्षात घेतलेला आहे, असा कसा मी वेगळा. म्हणजे काही मुलांना ज्याला आपण गतिमंद असं म्हणतो, म्हणजे पूर्णपणे त्यांना काही प्रॉब्लेम असतो असं नाहीये, त्याला आपण स्लो लर्नर असं म्हणतो. अशा मुलांचा प्रश्न याच्यामध्ये हाताळलेला आहे की कधी कधी शाळेमध्ये अशा मुलांची मस्करी होते. शिक्षक सुद्धा कधी अनाहूतपणे किंवा चुकून मुलांची मस्करी करतात आणि त्यांच्या मनावरती ते जे ओरखाडे उमटतात ते कायम असतात. ज्या वेळेला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांनी एक चरित्र लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांनी असं एक उदाहरण दिलंय की ते मुळामध्ये निग्रो या काय म्हणतात त्या कम्युनिटीमधनं आल्यामुळे रंग आणि वर्णद्वेष हा अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर दिसतो. ते एकदा शाळेच्या हॉस्टेलमध्ये काही गोऱ्या मुलांनी, इंग्रज मुलांनी त्यांना उचललं आणि विहिरीमध्ये टाकलं. तर बराक ओबामा लहान होते, ते विहिरीमधनं बाहेर आले. त्यांनी शिक्षकांकडे तक्रार केली नाही. ते कुठल्याही मुलाला काही म्हणाले नाही. ते फक्त त्या मुलांना एकच शब्द म्हणाले, इट हर्ट्स, इट हर्ट्स. अशा प्रकारे कोणाशी वागणं त्या माणसाच्या मनावरती ओरखाडे निर्माण करतं. तर शाळेमध्ये मुलांना चांगलं शिक्षण देताना शिक्षकांचं चारित्र्य आधी नीट असलं पाहिजे, त्यांचं वागणं नीट असलं पाहिजे. पालकांनी त्या प्रकारे प्रयत्न करायला हवेत आणि ज्या वेळेला विद्यार्थ्यांच्या विकासामध्ये पालक आणि शिक्षक एकत्र येऊन एकमेकांची तक्रार दुसरी कुठे कुठे न करता जेव्हा मुलांच्या हिताकरता प्रयत्न करतात तेव्हा खऱ्या अर्थाने त्या मुलांचं हित साध्य होतं. ह्या ठिकाणी तर मुलं गतिमंद जर असतील अजून वेगळा प्रश्न असतो. तो मुद्दा या ठिकाणी हाताळलेला आहे. नंतर चोरी चोरी छुपके छुपके नावाचं एक आर्टिकल आहे. त्याच्यामध्ये कधी शाळेमध्ये मुलांना चोरी करायची, उचलेगिरी ज्याला म्हणतात, ती सवय लागते आणि ती सवय मानसिक काही प्रश्नांमधून निर्माण झालेली असते. खोडरबर असेल, इरेझर असेल, पेन्सिल असेल, ती दुसऱ्याकडची चोरणं, याच्यातनं त्या चोरीची सवय पुढे वाढत जाते आणि खूप मोठा मानसिक प्रॉब्लेम त्याच्यामधून निर्माण होतो. तर तो कशा प्रकारे हाताळला गेला पाहिजे.
त्यानंतर संपूर्ण म्हणजे अगदी अनेक घरामध्ये दिसणारा एक प्रकार हाताळलेला आहे, तो म्हणजे पित्याचा अहंकार. बऱ्याचदा काय होतं, मुलं आणि वडील बऱ्याच घरामध्ये नीट पटत नाही. आता मी एक माझ्या अनुभवास आलेला एक किस्सा सांगतो, की एकदा पेरेंट्स मीटिंगमध्ये एका पालकांनी एकदम ओरडून विचारलं होतं मला, की तुम्ही डिसिप्लिन कमिटीचे इन्चार्ज आहात, तर तुम्ही मुलांना काय डिसिप्लिन लावलात वगैरे. आणि ते आरडाओरडा करत होते. कॉलेज सुरू होऊन 8 दिवस पण झाले नव्हते. मी त्यांना विचारलं, तुमचा मुलगा कुठल्या वर्गात आहे? काहीतरी तरी मला सांगा. ते काहीच सांगायला तयार नव्हते. आम्हाला त्यांना उलटून बोलता येत नाही प्राध्यापक म्हणून. पालकांना बोलायला मुभा असते, त्यांना अधिकार असतो. मग सगळी माहिती कळल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलाला मी बोलवलं. मुलगा अतिशय चांगला होता, हुशार होता. मी त्याला म्हटलं, तुझे वडील मला भेटले होते. मग त्याचा एकदम चेहरा प्रश्नार्थक झाला. मग मला कळलं काहीतरी प्रॉब्लेम आहे. त्या मुलाला मी विचारलं, की तुझं आणि वडिलांचं पटत नाही का? तर मग त्या मुलाने सांगितलं, की माझे वडील त्यांच्या कॉलेज जीवनामध्ये सीए व्हायचं अशी अपेक्षा मनामध्ये बाळगून होते आणि कमीत कमी 10-15 वेळा ते नापास झाले. मग त्यांनी सीए सोडून दिलं आणि त्यांच्या मनामध्ये मी लहान असताना अशी काहीतरी कल्पना आली, की ह्याला सीए करायचं. आणि जसं मी 11वी कॉमर्सला आलो, सारखं ते माझ्या मागे कटकट करत असायचे, की सीए सीपीटीला बस, म्हणजे एंट्रन्स परीक्षा दे, तुला सीए व्हायचंय. आणि मला सीए होण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नाहीये. मला आयटी सेक्टरमध्ये जायचंय. त्यामुळे रोज घरी भांडण होतं. हा मुद्दा माझ्या लक्षामध्ये आला. मग त्या पालकांना मी बोलवून घेतलं. त्यांना मी सांगितलं, की तुम्ही तुमचं आयुष्य हे फ्रस्ट्रेशन मध्ये घालवलेलं आहे. ठीक आहे, तुम्हाला तेव्हा जमलं नाही, ते विसरून जा. तुम्ही इतकी वर्ष सतत तेच उगाळत आहात आणि तुमच्या मुलाच्या करिअरमध्ये सुद्धा तुम्ही त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण करताय. मग त्यांना बरचसं काउन्सिलिंग केल्यानंतर त्या वडिलांनी त्याला कटकट करणं कमी केलं, किंवा सोडून दिलं. आणि मग तो मुलगा व्यवस्थित अभ्यास करायला लागला. तर बऱ्याच घरांमध्ये पित्याचा अहंकार हा मोठा प्रॉब्लेम असतो, की मी वडील आहे, त्यामुळे मला सगळं कळतं आणि तू माझं ऐकायचं. हा जो प्रॉब्लेम आहे तो बहुतांश घरांमध्ये आपल्याला दिसून येतो. त्याच्यावरती एक आर्टिकल आहे. तसं सिनियर सिटीजन इथे कोणालाही दुखावण्याचा अजिबात उद्देश नाही, किंवा एक ठराविक वयाची पातळी ओलांडली की माणसाला असं वाटायला लागतं, की मी गेले 50 वर्ष अमुक पाहिलंय, 60 वर्ष अमुक पाहिलंय. म्हणजे तेवढं वय नसलेला माणूस गप्प बसतो. तर त्यामध्ये आपल्या वयाचा ऍडव्हान्टेज घेऊन वय कॅपिटलाइज करून काहीतरी सांगणं, ही एक सायकोलॉजी आपल्याला दिसते. ते आर्टिकल मी कोणे एकेकाळी म्हणून लिहिलेलं आहे, की पूर्वीच्या जमान्यामध्ये इंग्लिश खूप छान होतं असं म्हातारे लोक सांगतात. आता पूर्वीच्या जमान्यामध्ये इंग्लिश चांगलं होतं आणि आता खराब झालं, तर तसं काही लॉजिकली काही अर्थ येत नाही. हा, पूर्वीच्या जमान्यामध्ये ग्रामरवरती जास्त भर दिला जात होता वगैरे सगळं मान्य आहे. पण कधी कधी म्हातारे लोक त्या नातवाला म्हणतात, काय रे तुझं इंग्लिश, आमच्या काळचं इंग्लिश काय होतं. आता त्या काळी इज इज होतं, वॉज वॉज होतं, ग्रामर ग्रामर होतं. आणि तुम्हाला इंग्लिश नक्की कुठल्या वयामध्ये यायला लागलं, ऑफिसमध्ये अनेक वर्ष काम केल्यानंतर अनुभवाने ते यायला लागलं, असं जर कोणी उलटून विचारलं, तर समोरच्या माणसाला संस्कार नाहीत, मोठ्या लोकांशी कसं बोलायचं समजत नाही, या मुद्द्यावरती येऊन ते अकाउंट टॅली केलं जातं. आणि मग शाळेतल्या किंवा कॉलेजच्या विद्यार्थ्यांना गप्प बसवलं जातं. पण हेच जर त्यांना सांगितलं, की त्यावेळेला नेल्सनचं ग्रामर वापरत होते, रेनेन मार्टिन वापरत होते, तर्खडकरांचं ग्रामर होतं, शाळेमध्ये कॉलेजमध्ये त्याच्यावरती मेहनत घेतली जायची, तू पण तशी मेहनत कर, असं जर सांगितलं, तर ती मुलं ऍक्सेप्ट करू शकतात. तुला इंग्लिश येत नाही आणि मला इंग्लिश येतं असं म्हटल्यावरती फ्रिक्शन किंवा त्याच्यामध्ये भांडणाचा मुद्दा येतो. त्यामुळे अमुक एक जमान्यामध्ये इतक्या रुपयाला अमुक मिळत होतं, ह्या सगळ्या जुन्या गोष्टी परत आजच्या 21व्या शतकामध्ये सांगणं आणि जुन्या आठवणीमध्ये रमणं, हा थोडासा एक मानसिक प्रॉब्लेम आहे. त्याच्यावरती कोणे एकेकाळी हे एक आर्टिकल लिहिलेलं आहे. त्यानंतर अमेरिकेमध्ये किंवा युरोपामध्ये विद्यार्थ्यांमध्ये सापडणारी गुन्हेगारी, ज्याच्यावरती एक आर्टिकल आहे. ऑस्ट्रेलियामध्ये एका शाळेमध्ये इंटरनेटवरून मुलांनी बॉम्ब कसा तयार करायचा त्याचं सगळं मटेरियल मिळवलं, बॉम्ब तयार केला आणि त्याचा प्रयोग कुठे करायचा तर तो शाळेत केला. शाळेच्या बिल्डिंगचे काही वर्ग त्यांनी उडवून दिले. मग त्या मुलांना अटक झाली. 18 वर्षांच्या खाली असल्यामुळे त्यांच्यावरती काही कलमांनुसार ऍक्शन घेताना प्रॉब्लेम आला. मग त्याच्यामध्ये असा रिसर्च केला गेला, की ह्या मुलांना शाळा उडवून द्यावी असं का वाटलं. तर शाळेमध्ये ज्या प्रकारे त्या मुलांशी वागलं जात होतं, शिक्षक वागत होते, ते त्यांना स्वीकारार्ह नव्हतं.
आणि त्याचा राग कुठेतरी त्या शाळेवर होता आणि तो काढण्यासाठी त्यांनी बॉम्ब तयार केला, त्याचा प्रयोग शाळेमध्ये केला. तर ही जी मानसिकता आहे ती समजून घेणं याच्यावरती एक आर्टिकल आहे. नंतर पैसा झाला मोठा नावाचं एक आर्टिकल आहे. आता याच्यामध्ये दोन बाजू येतात. मुलांना पैशांची आसक्ती निर्माण करू नये हा एक प्रवाह आहे, परंतु त्याचबरोबर आधुनिक जगामध्ये जगायचं असेल तर पैशांशिवाय जगता येत नाही हे देखील महत्वाचं आहे. आणि पैसे हे सर्वस्व नसतं हे वाक्य खूप पैसे मिळवल्यानंतर उच्चारायचं असतं हे लोक विसरतात. आपल्याला पैसे मिळालेले नाहीत किंवा मिळण्याची सुतराम शक्यता नाही, त्या फ्रस्ट्रेशन मधून पैसे हे सर्वस्व नसतं हे वाक्य हास्यास्पद ठरतं. त्यामुळे बऱ्यापैकी पैसे मिळवल्यानंतर, चांगल्या मार्गाने मिळवल्यानंतर पैसे हे सर्वस्व नसतं हे म्हणायला हरकत नाही. म्हणून मुलांच्या मनावरती एकदम विपरीत अशा काहीतरी परिणाम घडणाऱ्या किंवा घडू शकतील अशा काहीतरी विचारांच्या संकल्पना लादणं हे होऊ नये याच्याकरता एक आर्टिकल आहे, त्याचं नाव आहे पैसा झाला मोठा. आपण सगळ्यांनी रिच डॅड पुअर डॅड वाचलं असेल. त्या पुस्तकामध्ये सुद्धा त्यांनी पैशांचं महत्व मांडलेलं आहे. 21व्या शतकामध्ये चांगल्या प्रकारे आनंदामध्ये जगण्यासाठी माफक प्रमाणामध्ये पैसा आवश्यक असतोच. त्यामुळे मुलांच्या मनावरती उगाचच पैसे म्हणजे सर्वस्व नसतं, पैसे मिळवायची काही गरज नाहीये असं काही बिलकुल लादू नये. अर्थात त्यांना हे शिकवायला हवंच की पैसे चांगल्या मार्गाने मिळव, पैशांचा हव्यास करू नये. परंतु पैसा झाला मोठा या आर्टिकलमध्ये दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत. नंतर प्रगती पुस्तक, प्रगती शब्दानंतर ब्रॅकेटमध्ये क्वेश्चन मार्क दिलेला आहे. प्रगती क्वेश्चन मार्क आणि पुस्तक. ज्या वेळेला बऱ्याच लोकांना आठवत असेल की शाळेमध्ये प्रत्येक परीक्षेनंतर प्रगती पुस्तक दिलं जायचं आणि त्याच्यावरती वडिलांची सही पाहिजे असं शाळेमधल्या शिक्षिका किंवा शिक्षक सांगायचे. आणि जर मार्क अपेक्षेप्रमाणे नसतील तर एका ठराविक पिढीतल्या लोकांना आठवत असेल की वडिलांकडून ती सही घेणं हे खूप अवघड असायचं. आता तितकंस अवघड रिलेशन मुलं आणि पालक यांच्यामध्ये राहिलेलं नाहीये. पण याच्यामध्ये प्रगती पुस्तक हे खऱ्या अर्थाने प्रगती दर्शवणारं पुस्तक हे असतं का? कारण मला लहानपणापासून एक प्रश्न असतो की एखाद्या मुलाला 85% 5वी मध्ये मिळाले आणि 7वी मध्ये 87% मिळाले, 2% वाढले, तर त्याच्यामध्ये शेरा असतो उत्तम. आता 2% वाढले, मग उत्तम कसं काय? आणि 5वी मध्ये 50% मिळालेल्या मुलाला जर 60% मिळाले तर शेरा असतो बरा. तर इथे जर आपण डिफरन्शियल अमाऊंट लक्षात घेतली किंवा तो जर का फरक लक्षामध्ये घेतला तर या ठिकाणी 2% फरक आपण उत्तम म्हणतो आणि 10% फरक हा बरा म्हणतो. मग 50%हून 60%पर्यंतचा प्रवास करणाऱ्या त्या सामान्य विद्यार्थ्याला मोटिवेशन कसं मिळेल? त्याने 10% वाढवून सुद्धा त्याला जर शिक्षक बरा आहेस तू, ठीक आहेस असं जर म्हणाले, तो म्हणाले मग ठीक आहे ना, मी 50%चा होतो तेच बरा होतो मी. त्यामुळे त्याचं कौतुक करणं, तू 50%वरून 60%वरती आलास तर 60वरून तू 65 किंवा 70 वरती जा, ह्याचं कौतुक करणं हे जास्त महत्वाचं आहे. आणि त्याचबरोबर 85% ती दर्जाची लेवल टिकवून 2% वाढवले म्हणून त्याचंही कौतुक करणं महत्वाचं आहे. पण बऱ्याच वेळेला शाळेमध्ये काय घडतं की जी मुलं शांत बसतात, पहिल्या बेंचवर बसतात, वर्ग शिक्षकांचं ऐकतात, थोडक्यात म्हणजे लाचारीचं थोडंसं धोरण असतं, खडू घेऊन येतात, डस्टर घेऊन येतात, रजिस्टर घेऊन येतात, मस्ती करत नाहीत, त्यांच्यात ते डेअरिंगच नसतं. तर अशा काहीशा बावळट मुलांना उत्तम म्हटलं जातं आणि पाठच्या बेंचवर बसून मस्ती करणाऱ्या मुलांच्या कपाळावरती कायमस्वरूपी शिक्का मारला जातो की तू आयुष्यात काहीच करणार नाहीस, तू फालतू आहेस, तू खराब आहेस. त्या मुलांच्या अंतर्मनामध्ये असं उमटलं जातं की तू फालतू आहेस आणि ती मुलं जास्त मस्ती करून शिक्षकांचा आणि पालकांचा सूड घ्यायचा प्रयत्न करतात. हा अँगल बऱ्याचदा कोणी बघत नाही. म्हणून मजेनी मी कॉलेजमध्ये म्हणतो, मी मजेनी म्हणतो असं सांगतोय. बऱ्याचदा मी असं कॉमर्सच्या वर्गामध्ये म्हणतो की सगळ्यात शेवटच्या बेंचवर बसणारी मुलं ही बिझनेसमन होतात आणि पहिल्या बेंचवरती बसणाऱ्या लोकांना नोकरीला ठेवतात. तर त्याच्यामध्ये मुद्दा काय असतो की शेवटच्या बेंचवरच्या लोकांना खुश करण्यासाठी, त्यांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी हे वाक्य असतं. तर त्याच्यामध्ये आपल्या शिक्षण संस्कृतीमध्ये असा एक स्टॅम्प मारलेला आहे. पालक पण बऱ्याचदा असं म्हणतात
कोणीतरी आपल्या मामे भावाचा, मावस भावाचा, आत्ते भावाचा, चुलत भावाचा मुलगा मुलगी असतात, त्यांचं उदाहरण देऊन स्वतःच्या मुलांना म्हणतात, तो बघ ती बघ कशी हुशार आहे, नाहीतर तू. म्हणजे आई वडीलच जर कंपॅरिझन करत असतील तर मुलांनी मग कोणाकडे बघायचं? शाळेत गेलं, पालक तिथे शिक्षक त्याला नालायक म्हणतात, घरी आई म्हणते तू खराब आहेस, वडील म्हणतात तू खराब आहेस, आजी आजोबा सांगतात 50 वर्षापूर्वी 70 वर्षापूर्वी असं होतं. त्या मुलांना या सगळ्यांवरचा विश्वास उडतो आणि त्यांचं कोणीच ऐकून घेत नाही. त्यांच्यावरती एक स्टॅम्प मारला जातो, तू खराब आहेस. अशा प्रकारच्या त्यांच्या त्या प्रसंगातून, त्या स्थितीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी कशा प्रकारे त्यांच्याशी वागलं पाहिजे, त्याच्यावरती काही आर्टिकल्स याच्यामध्ये आहेत. प्रगती पुस्तक त्या संबंधीचे एक आर्टिकल आहे. बॅक बेंचर हे आर्टिकल संपूर्णपणे त्या पाठीमागे बसणाऱ्या मुलांकरता आहे. म्हणून काही शाळांमध्ये एक चांगली पद्धत असते की रोटेशनने बेंच बदलले जातात. त्यामुळे कोणीच कायम शेवटच्या बेंचवर नसतं आणि कोणीच कायम पहिल्या बेंचवर नसतं. त्यामुळे पहिल्या बेंचवर बसण्याचा अहंकार कोणाच्या मनामध्ये निर्माण होत नाही आणि शेवटच्या बेंचवर बसल्यामुळे कोणाच्या मनामध्ये फ्रस्ट्रेशन येत नाही. तर शालेय किंवा कॉलेजच्या लेवलवरती रिसर्च करण्यासारख्या प्रचंड गोष्टी आहेत. त्यानंतर प्रसंगी अखंडित वाचित जावे असं एक आर्टिकल आहे की वाचन प्रेरणा दिवसाच्या निमित्ताने आपण बोलतोय. आम्ही नेहमी कॉलेजमध्ये सांगत असतो मुलांना की वाचनाचं महत्व कसं आहे. कुठलं उदाहरण दिलं तर मुलांना सांगतो की उत्तम पुस्तक हे जरूर वाचा. आम्ही अशी अपेक्षा करत नाही वर्गातले 100 मुलं लगेच पुस्तक वाचतील. 100तल्या 5-10 मुलांनी जरी वाचन केलं आणि 4 लोकांना मित्रांना सांगितलं तरी आपला पर्पज सर्व झाला, अशी भूमिका त्याच्यामध्ये असते. तर वाचन प्रेरणेच्या दृष्टीने प्रसंगी अखंडित वाचित जावे हे एक आर्टिकल आहे. नंतर एक वेगळ्या धर्तीचं एक आर्टिकल त्याच्यामध्ये मी टाकलंय, ते म्हणजे कॉपी बहाद्दर. की बऱ्याचदा काय होतं, मुलं कॉपी करतात. त्या कॉपी करण्याच्या सवयीतून पुढच्या परीक्षेमध्ये परत कॉपी केली जाते. काही केसमध्ये तर असं होतं की कॉपी केली आणि पकडलं गेल्यानंतर मुलं घरी जात नाहीत. मग पालक पोलीस कंप्लेंट करतात, सगळ्या मित्रांकडे चौकशी करतात, कॉलेजला चौकशी करतात आणि किंवा शाळेत चौकशी करतात आणि नंतर त्यांना कळतं की त्यांचा मुलगा किंवा मुलगी फरार आहे आणि अनावश्यकरित्या त्या मुलाच्या किंवा मुलीच्या कपाळावरती चुकीचा काहीतरी भलताच स्टॅम्प मारला जातो आणि मग फ्रस्ट्रेशन मध्ये असलेली ती मुलं कुठेतरी सापडतात. म्हणजे याचा अर्थ कॉपी करावी असा अर्थ बिलकुल नाहीये, परंतु त्याच्यामध्ये कॉपीची जी पद्धत आहे ती कशा प्रकारे हाताळायची असते. म्हणजे वर्गामध्ये सुपरविजन करताना मी अनेकदा असं केलेलं आहे. सस्पेक्टेड केसेस म्हणजे पेपर उत्तरपत्रिका वाटल्यानंतर प्रश्नपत्रिका वाटण्यापूर्वी जे आपल्याला संशयित गुन्हेगार वाटतायत, म्हणजे हा शब्द बरोबर नाहीये, पण जे कॉपी करतील असं वाटतंय त्यांना पहिल्या बेंचवर बसवणं किंवा बेंच सरकवून लांब ठेवणं आणि त्यांच्यावरती नजर राहील असं काहीतरी करणं, असे अनेक उपाय आहेत की मुलांना कॉपी पासून रोखण्यासाठी. की सरकारी सुद्धा काही नियम आहेत की कॉपी केल्यानंतर शिक्षा कुठल्या प्रकारची असते. पण कॉपी केल्यानंतर शिक्षा देणं हा नंतरचा प्रकार असतो. कॉपी मुळामध्ये करूच नये. कॉपी करून फार तर 2-4 मार्क वाढवू शकतात, फार फार काही मार्क त्याच्यामधून मिळू शकत नाहीत. हे सगळं मुलांच्या मनावरती ठसवणं, त्यांना चांगल्या प्रकारची व्यक्ती, चांगला ह्युमन बिंग, चांगला नागरिक म्हणून समाजामध्ये वावरताना अशा प्रकारच्या अयोग्य गोष्टींपासून त्यांनी दूर राहिलं पाहिजे, हे ठसवणं महत्वाचं असतं. त्याच्याकरता कॉपी बहाद्दर हे प्रकरण आहे. त्यानंतर शालेय जीवनामध्ये किंवा कॉलेजच्या जीवनामध्ये होणारी प्रेम प्रकरणं, त्यातनं येणारं फ्रस्ट्रेशन, त्यातनं होणारे ऍसिड हल्ले किंवा काहीतरी अशा चुकीच्या गोष्टी, कोणावरती राग मनामध्ये धरणं, कोणाची तरी बदनामी करणं, याच्याबद्दल अबोध प्रेम नावाचं एक आर्टिकल या पुस्तकात लिहिलेलं आहे. तसंच अचानक जुन्या पद्धतीवरती एक आर्टिकल मध्येच नेऊन ठेवलंय, ते म्हणजे छडी लागे छमछम. प्राचीन काळामध्ये आपण प्राचीन असंच म्हणूया, कारण का आता जी कॉलेजमध्ये मुलं असतात की ज्यांचा जन्मच मुळात 2000-2001 या काळामधला आहे. आत्ताची ग्रॅज्युएशनची मुलं आहेत, त्याचा जन्म 2000 सालचा आहे. ह्या मिलेनियम वर्षातली मुलं आहेत. त्यांना तुम्ही 1900 आणि समथिंग सांगायला गेलात की त्यांना तुम्ही आउटडेटेड वाटता. आम्हाला कॉलेजमधला अनुभव आहे. जर आम्ही कॉलेजच्या वर्गात सांगितलं की मी या कॉलेजला 1994 मध्ये जॉईन झालो, त्यांना असं वाटतं अरे बापरे केवढा जुना माणूस आहे. मग काही मुलं सांगतात बापरे 94 मध्ये माझ्या आई वडिलांचं लग्न 98-99 मध्ये झालं. मग त्यांना असं सांगायचं असतं, अरे बापरे तुम्ही किती जुन्या जमान्यातले आहात.
त्याला तुम्ही जर 1960 वगैरे सांगायला सुरुवात केली ते लक्षच देत नाहीत किंवा इयरफोन कानामध्ये घालून मोबाईलवरती गाणी ऐकत बसतात. त्यामुळे अशा पिढीला समजून घेणं आणि त्यांना कशा प्रकारे कुठल्या भाषेमध्ये सांगितले तर कळेल हा एक टेक्निकचा भाग येतो. आणि तसंही सरकारी नियमांनुसार आता शाळेमध्ये मारणं हे अलाउड नाहीये. अर्थातच आपण असं म्हणतो की आमच्या काळी शिक्षण आम्हाला मारायचंय त्यामुळे शिस्त लागली. पण अशा अनेक घटना घडलेल्या आहेत की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बेसुमार मारहाण केल्यामुळे काही विद्यार्थ्यांना अपंगत्व आलं, काहींना कानाखाली मारल्यामुळे काहींना ऐकू येण्याचा प्रॉब्लेम यायला लागला, काहींच्या डोळ्याला इजा झाली. अनेक गोष्टी अशा खेडेगावामध्ये वगैरे घडलेल्या आहेत आणि शिक्षक म्हणतात, गुरुजी म्हणतात ते बरोबर आहे. त्यामुळे पालकांनी परत मारल्यामुळे त्या मुलांच्या मनावरती कायमस्वरूपी ओरखडे निर्माण झाले की ते माराच्या भीतीने अभ्यास येईल ही संकल्पना मानसशास्त्रज्ञ सुद्धा म्हणतात की मान्य होणारी नाहीये. एखाद्या वेळेला त्या विद्यार्थ्याला समजत नाहीये म्हणून पालक मारतात. मी तुम्हाला एक मजेशीर किस्सा सांगतो की एक विद्यार्थी मी पाहिला होता, त्याला एक डाऊट होता. तो डाऊट काही झालं तरी त्याला समजत नव्हता. मी त्याला सांगितलं, अरे मी तुला 2दा 4दा 10 वेळेला सांगतो. लेक्चर संपल्यावर त्याला बोलवलं आणि परत सांगितलं. त्या मुलाला काही समजत नव्हतं. मग मला असं वाटायला लागलं की अरे मी व्यवस्थित शिकवू शकतो, हा जो काही माझ्या स्वतःबद्दलचा जो कॉन्फिडन्स आहे हे काही चुकीचं आहे की काय. नंतर त्या मुलाने मला सांगितलं की सर तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका, मला समजत नाहीये हे तुम्हाला का समजत नाहीये. मग नंतर त्या मुलाच्या आई वडिलांना बोलवलं दुसऱ्या कारणासाठी. त्यावेळेला वडिलांनी मला मजेने विचारलं की काय झालं, हा काय म्हणत होता. मी म्हटलं की डाऊट. तर वडील म्हटले काय सांगताय, ह्याने डाऊट विचारला. म्हटलं नाही. मग म्हणाले मग बरोबर आहे, तो काय विचारणार नाही. आई पण म्हणाली त्याची एकदम मजेने, अहो तो कसला डाऊट विचारतोय. इतकं खेळीमेळीच्या वातावरणात ते सगळं चालू होतं. मग नंतर मला अशी माहिती मिळाली की तो मुलगा 1ली पासून 9वी पर्यंत प्रमोटेड होता. 10वीला 2-3दा बसून, 11वीला नापासून, 17 नंबर फॉर्म भरून 12वीला नापासून डिग्री कॉलेजला आला होता. आणि त्याच्या वडिलांनी सांगितलं की सगळ्यांची मुलं कॉलेजला जातात म्हणून मी ह्याला पाठवतो, हा पास होईल अशी आमची बिलकुल अपेक्षा नाही. आमची अमुक कंपनीमध्ये अमुक प्रकारची ओळख आहे. एकदा 18 पूर्ण झाले की याला तिकडे नोकरीला लावायचंय. आता मुलगा पण आनंदाने वडिलांकडे बघत होता. तर त्याला शिक्षणामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही असं चित्र होतं. आणि आई वडिलांचं पण म्हणणं होतं शिकून काही उपयोग होणार नाही, नाहीतरी नोकरी त्याला मिळणारच आहे. नंतर त्या मुलावरती बराच रिसर्च केल्यानंतर असं लक्षामध्ये आलं त्या मुलाचा IQ खरंच चांगला होता. परंतु घरामध्येच आई वडिलांनीच त्याला लहानपणी सांगितलं होतं की अमुक कंपनीमध्ये आपले अनेक रिलेटिव्ह काम करत असल्यामुळे तू शिकलास किंवा नाही शिकलास तरी तुला नोकरी नक्की मिळणार आहे, तू काहीच काळजी करू नकोस. असे संस्कार आई वडिलांनी केल्यानंतर त्या मुलाला शिकण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होण्याचा संबंधच नव्हता. आणि नंतर तो मुलगा खरंच चांगला शिकला, त्याने पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. आणि नंतर आई वडिलांच्या लक्षामध्ये आलं की चुकीच्या पद्धतीने त्या मुलाच्या मनावर त्यांनी संस्कार केले होते. त्यामुळे मुलांना कॉन्फिडन्स देणं की आपली राजकीय ओळख आहे, कुठल्याही कॉलेजला ऍडमिशन मिळेल, आपण डोनेशन देऊ शकतो, हे जे सगळे प्रकार आहेत मुलांना पाठीशी घालणं हा जो एक आधुनिक प्रकार आहे. किंवा बरेच पालक कॉलेजला येऊन कॉन्फिडेंटली सांगतात की माझा मुलगा किंवा मुलगी कॉपी करणारच नाही, तो चूक करणारच नाही. म्हणजे शिक्षक चुकीचे आहेत, बाकीचे लोक चुकीचे आहेत, त्या मुलांना चुकीचा कॉन्फिडन्स मिळतो. बऱ्याच कॉलेजमध्ये अटेंडन्स नाही म्हणून मुलांना काढून टाकल्यानंतर पालकांनी कॉलेजवर केस केलेली आहे. कोर्टात पालकांनी मुलांच्या बाजूनी सांगितलेलं आहे तो आजारी होता, मग खोटी मेडिकल सर्टिफिकेट देण्याचा प्रयत्न करणं. असं जर सगळं झालं तर ती मुलं पालकांच्या चुकीच्या विचारांमुळे चुकीच्या मार्गाला जाण्याची शक्यता असते. असे सगळे भाग याच्यामध्ये घेतलेले आहेत. नंतर आधुनिक काळामध्ये मुलांकडनं आम्हाला जी माहिती मिळते त्यातला एक चॅप्टर त्याच्यामध्ये आहे, तो म्हणजे एकल पालक. घटस्फोटांचं प्रमाण खूप वाढल्यामुळे अनेक मुलं असं सांगतात, आम्ही ज्यावेळेला त्यांना कॉलेजमध्ये सांगतो पेरेंट्सला घेऊ नये, तर मुलं सांगतात मी आईला घेऊन येईन, वडील नाही आहेत. तर एकदम क्षणभर मग आम्हाला पुढे विचारणं अवघड होतं. मग आम्ही विचारतो की वडील नाही आहेत म्हणजे, तो नाही, आई वडील एकत्र राहत नाहीत किंवा मी वडिलांकडे राहतो, आई आमच्याकडे राहत नाही. मग अशा वेळेला त्या मुलांच्या मनावरती जी लग्न संस्कृती, संसार, कुटुंब संस्था याच्याबद्दल काही वेगळ्याच संकल्पना
त्यांच्या मनामध्ये आलेल्या असतात. तर अशा मुलांच्या बाबतीमध्ये काय धोरण असलं पाहिजे. नंतर टाळी एका हाताने वाजत नाही असं एक आर्टिकल आहे. ज्या वेळेला मुलांच्या बाबतीमध्ये पालक किंवा शिक्षक चुकीचं धोरण घेतात, त्यावेळेला अर्धी चूक जरी मुलांची असेल तरी अर्धी चूक समोरच्या व्यक्तींची असते. त्याच्यावर एक चॅप्टर त्याच्यामध्ये घेतलेलं आहे. तसंच आधुनिक काळामध्ये ज्याला खूप महत्व आलेलं आहे ते म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याच्यावरती एक भाग आहे. म्हणजे पूर्वी पाढे किंवा पावकी नेमकी हे सांगितलं जायचं, शिकवलं जायचं, परंतु हल्ली कॅल्क्युलेटर हा वापरला जातो. अगदी हल्ली कॉलेजमध्ये FY पासून कॅल्क्युलेटर आहे, काही ठिकाणी तर अगदी त्याच्याही अगोदर कॅल्क्युलेटरचा वापर केला जातो. त्यामुळे मुलांना असं वाटतं कॅल्क्युलेटर अवेलेबल असताना काय गरज आहे की मला हे सगळे पाढे वगैरे पाठ करण्याची. आत्ताच नुकतंच एका कार्यक्रमामध्ये मुकेश अंबानींनी पण सांगितलं होतं की कॅल्क्युलेटर जरी असला तरी पाढे जर अवगत असतील तर तुम्हाला पटकन गणितं सोडवता येतात. आता हे मुकेश अंबानींनी सांगितलं म्हटल्यावरती मुलांना त्यांच्या आर्थिक सुबत्तेबद्दल कौतुक असल्यामुळे कदाचित ती गोष्ट मुलं मान्य करतील. म्हणून टाळी एका हाताने वाजत नाही हे एक आर्टिकल आहे. आणि त्याचबरोबर शाळांची स्वायत्तता म्हणजे ऑटोनॉमी ही कॉलेजला द्यायला सुरुवात केलेली आहे सरकारने. तशाच प्रकारची ऑटोनॉमी शाळेमध्ये येऊ शकेल का असं आर्टिकल त्या पुस्तकात मी पूर्वी लिहिलं होतं. आणि नेमकं आत्ता आलेल्या एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्याबद्दल लिहिलेलं आहे. तर असं मुलं, पालक, शिक्षक आणि एकंदर समाज यांच्या एकमेकांमधल्या रिलेशन बद्दल 51 आर्टिकल्स या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत. तर मला असं वाटतं की मला जो वेळ दिला होता 45 मिनिटं, तर 8:45 होत आहेत. तर मी माझं बोलणं थांबवतो. जर कोणाला इथे काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारा, म्हणजे वेळेमध्ये आपण आपला हा जो कार्यक्रमाचा भाग आहे तो संपवू शकतो. प्लीज. खूपच सुंदर आणि प्रवाही ओघवतं आणि मला खरंच वाटतं ऐकतच राहावं. असं तर खूपच छान चालू होतं. आपले प्रश्न कोणाला असेल तर आपण विचारू शकता. नमस्कार. नमस्कार. हा सर, मी आधी पेपरमध्ये वाचलं होतं की पॅरेंटिंगचे काही टाइप्स असतात. उदाहरणार्थ डॉल्फिन हो. पॅरेंटिंग वगैरे. हो. तर त्याच्याविषयी काय तुम्ही सांगू शकाल का, आणि तुमचं काय ऑब्झर्वेशन आहे एकंदरीत पेरेंटिंगचे भारतीय ते पॅरेंटिंग? आहेत. भारतीय पेरेंट्स मध्ये बऱ्याचदा काय होतं, पहिले म्हणजे आपण मुलांना काय सांगतो की तुला शिक्षण का आवश्यक आहे, तर 2 गोष्टी, नोकरी मिळेल, समाजामध्ये एक स्थान होईल, आणि थोडक्यात आई वडिलांना सांगायचं असतं की आमचा मुलगा किंवा मुलगी काय शिकले, ते मिरवणं थोडंसं असतंच त्याच्यामध्ये. दुसरा भाग असा येतो त्याच्यामध्ये की शिक्षणाला महत्व तर आहेच, परंतु त्या शिक्षणामुळे नोकरी किंवा कामधंदा मिळेल असा थोडासा त्याच्यामध्ये एक प्रकार येतो. आणि पालकांमध्ये सुद्धा आई आणि वडील हे एकाच विचारांचे असतील असं नसतं. बऱ्याचदा दोघांचे म्हणजे मूळ संस्कार किंवा दोघांची विचारधारा ही वेगळी असते. त्यामुळे पेरेंटिंगचे जे प्रकार दिलेले आहेत ते प्रकार जर खऱ्या अर्थाने तपासून घ्यायचे असतील तर ज्या व्यक्तींनी योग्य प्रकारे काउन्सिलिंगचा कोर्स केलेला आहे अशा काउन्सिलर कडनं हे सगळं तपासून घेणं, म्हणजे पालक आणि मुलं त्या काउन्सिलरकडे जाणं, त्या मानसोपचार तज्ज्ञाशी चर्चा करणं आणि त्याच्यामधून काहीतरी काहीतरी निर्माण होईल, इप्सित साध्य होईल असं बघणं हे जास्त योग्य आहे असं मला वाटतं. पेरेंटिंगचे प्रकार तर नक्कीच असतात. थँक्यू. तर तुमचं एक उदाहरण, त्याच्यासाठी मी छोटंसं उदाहरण देतो. एकदा कॉलेजमध्ये एका व्यापारी असलेल्या, ज्याची फॅक्टरी MIDC मध्ये आहे, अशा एका बिझनेसमन माणसाला आम्ही बोलावून सांगितलं की तुमचा मुलगा लेक्चरला येत नाही. तर वडील म्हणाले मग मला कशाला बोलवलं, त्याला सांगा ना. तर म्हणाले तुम्हाला माहित पाहिजे. तर मला माहित असायची काही गरज नाहीये, त्याला सांगा. मग त्याने सांगितलं की तुमच्या मुलाला एटीकेटी लागलेली आहे. तो म्हणला मग एकदा काय ते फेल करून टाका आणि त्याला मोकळा करा किंवा काढून टाका, मग फॅक्टरीत तरी येईल. मग त्यांना खूप वेळा सांगितलं की अहो मुलगा शिकला पाहिजे. म्हणजे काय शिकून उपयोग आहे, माझ्याकडे भरपूर शिकलेली माणसं नोकरीला आहेत, त्यांना काही समजत नाही, शेवटी मला रोज गुड मॉर्निंग करतात. त्या पालकांना आम्ही हर प्रकारे सांगायचा प्रयत्न केला शिक्षणाचं महत्व. तो माणूस ऐकायला तयार नव्हता. शेवटी तो जाताना एवढंच म्हणाला, सकाळी उगाचच मला लवकर यायला लावलं आणि या फालतू करण्यासाठी मला बोलवलं. तो निघून गेला. मुलाला नंतर विचारलं आता उद्यापासून येशील का? तर मुलगा म्हणाला वडिलांना बोलवायचं असं मला सांगितलं होतं, त्याप्रमाणे मी बोलवलं. लेक्चरला यायचं होतं असं काय आपलं ठरलं नव्हतं. त्यामुळे अशा घरामध्ये असे संस्कार असलेल्या
पालकांकडे जेव्हा सांगितलं जातं की आपल्याकडे भरपूर पैसे आहेत, तू काही काळजी करू नको, तेव्हा त्या मुलांना शिक्षण वगैरे सगळी गंमत वाटायला लागते. आणि अशी भरपूर उदाहरणं मला शिक्षण क्षेत्रामध्ये दिसून येतात. अर्थात ही खूप दुःखाची गोष्ट आहे. हा, येस, बोला. हॅलो हा, बोला. हॅलो हा, कुलकर्णी सर, साहेब बोला. तुम्ही आलेले अनुभव आणि त्याच्यावरनं काढलेली कन्क्लुजन अतिशय सुंदर आणि उत्कृष्ट आहे. आणि विशेषतः टोळ सरांच्या काळापासून ती असलेली मुळे तर अतिशय चांगली आहे. पण या विषयावरती बरीचशी मार्केटमध्ये पुस्तकं आहेत आणि मी स्वतः सुद्धा याच्यावरती काम करतो. साधारणतः लहान मूल ते उच्च शिक्षणाच्या पर्यंत असं एक उमलत जातं आणि त्या उमलण्यानुसार पालक नीती ही सतत बदलत राहायला लागते. बरोबर, विशेषतः मुलींच्या केसमध्ये तर फार या गोष्टी जवळनं बघायला मिळतात. बरोबर. आणि याच्यामधल्या 2-3 मुद्दे मला तर तुमच्याकडे ते लक्षात आले असतील, काही लिमिटेशन्स असतील, पण जनरेशन गॅप ह्याच्या जोडीला शिक्षणातली समाजातली सरंजामशाही एक जी व्यक्त करते ती आहे त्याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात. जातीयता हा दुर्लक्ष करण्याचा भाग नाही. बरोबर आहे. उच्चवर्णीयांसाठीच शिक्षण एकेकाळी होतं, आज काय आहे ते आपण बघतोय. परंतु तरी सुद्धा या उच्च शिक्षणाच्या मध्ये सुद्धा या उच्च शिक्षणाच्या उच्चवर्णीयांच्या ताब्यात असल्यामुळे श्रम प्रतिष्ठा त्याच्यातली निघून गेली आणि त्याच्यावर कुठेही काम नाही. नवीन शैक्षणिक धोरणात सुद्धा त्याच्याबद्दल कुठेही उल्लेख नाही. आता पालक नीती जिथं कुठेही उल्लेख नाही म्हणल्यावर ते आपोआप पालकांच्या डोक्यावर येतच. आणि तुमच्यासारखे जे लोक काम करतात ते तुमच्या त्याच्यावर येतं. आणि मगाशी तुम्ही म्हणल्यामुळे शिक्षणातनं काहीही फायदा नाही हे टॉपर्स पण सांगतायत इंडस्ट्रीवाले आणि रिक्षावालाही तेच म्हणतोय. आणि मधल्या काळात 8वीतल्या मुलालाही नाव न लिहिता आल्या कारणामुळे सगळ्यांचा त्याच्यावरती चांगला विश्वासही बसलेला आहे. हा दुर्दैवाचा भाग आहे आणि हा दुर्दैवाचा भाग आपल्या पालक नीतीतनं केला पाहिजे. ज्या वेळेला पालक नीतीमध्ये ह्या गोष्टी येत नाही, समाजातल्या पालक म्हणजे काय शेवटी समाजच आहे आणि आपल्यापासून तोच जमलेला आहे. आणि शिक्षण हा अपरिहार्य भाग होत होता, परंतु आता तो कशाला काय मिळणार इथपर्यंत आलेला आहे. काय त्याच्यात विचित्र धोरणं वगैरे असतील तरी पण याच्यावरती सुद्धा तुम्ही म्हणजे पुढच्या ह्याच्यात नक्की प्रकाश टाकावा. नक्की नक्की नक्की. कुलकर्णी साहेब, मनापासून धन्यवाद. अगदी धन्यवाद. अजिंक्य नवरेंना प्रश्न आहे. हो, मला एक प्रश्न आहे. म्हणजे तत्पूर्वी माझा आवाज येतोय का? हो, येतोय येतोय. ओके ओके. सर, सर्वप्रथम तुम्हाला खूप खूप धन्यवाद. म्हणजे फारच ओघवत्या शैलीत सत्र झालं आणि खऱ्या अर्थाने सर्वंकष विचार आमच्या समोर आला. पालकत्व म्हटल्यानंतर फक्त पालकच नाही तर शिक्षक म्हणून सुद्धा आपण विद्यार्थ्यांकडे कसं पाहिलं पाहिजे. आता मी स्वतः शिक्षकी पेशात आता म्हणजे सुरुवात झाली माझी, त्यामुळे मला ते अजून आवडलं. तर एकूण तुमच्या बोलण्याचा सारांश जो मला कळला तो असा की एकूणच मुलांना वेळ देणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे. म्हणजे त्यांच्या गरजांनुसार किंवा त्यांना काय आवश्यक आहे त्यांना समजून घेणं गरजेचं आहे की ते मूळ कोण आहे, म्हणजे त्यांचा मूळ कल काय आहे. तर हे करण्यासाठी वेळेची आवश्यकता आहे. आणि आताची एकूण आपण समाज व्यवस्था पाहता किंवा एकूण लाईफस्टाईल बघता, गरजा वाढल्यात, त्यामुळे खर्च वाढले, त्यामुळे आई वडील दोघांनाही नोकरी करावी लागते. मुंबईसारख्या शहरामध्ये राहत असताना त्यांना नोकरी करणं क्रमप्राप्त होतं की एक बेसिक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टिकवण्यासाठी. मग त्यावेळेला त्यांना मुलाकडे द्यायला वेळच हातात मिळत नाही. म्हणजे त्यांची इच्छा नसते अशातला भाग नाही, परंतु त्यांच्याकडे वेळ मिळत नाही. किंवा दुसऱ्या बाजूला शिक्षकांना, तुम्ही स्वतः प्राचार्य असल्यामुळे माहितीये की इव्हन कॉलेजच्या प्राध्यापकांना सुद्धा शिकवण्या व्यतिरिक्त इतक्या गोष्टी करायच्या असतात की त्यांना सुद्धा इच्छा असून म्हणावा तेवढा वेळ त्या मुलांना देता येत नाही. मग अशा वेळेला एक पालक म्हणून पालकांना काय करता येईल की जेणेकरून मुलांना वेळही देता येईल किंवा तुम्ही जे म्हणालात त्या गोष्टी थोड्याफार साध्य करता येतील. आणि शिक्षकांनी किंवा म्हणजे प्राध्यापकांनी ह्या गोष्टी कशा कराव्यात, म्हणजे वेळेचा कमतरता. मुळामध्ये काय की पालकांसाठी क्वालिटी टाइम ही कन्सेप्ट आहे. जेवढा काही वेळ ते मुलांबरोबर असतील त्याच्यामध्ये विचारांचं शेअरिंग होणं महत्वाचं आहे. कारण बऱ्याचदा काय होतं की घरामध्ये मुलं आई वडील सगळेच मोबाईल घेऊन व्हॉट्सअप बघत असतात, ते एकमेकाच्या समोर असतात. लॉकडाऊन मध्ये सुद्धा बऱ्याच झालेले सगळे एकाच ठिकाणी बसलेले आहेत आणि मोबाईल मध्ये दंग असतात. त्यामुळे वेळ किती दिला याच्यापेक्षा क्वालिटी टाइम महत्वाचा आहे. आणि दुसरं, शिक्षण क्षेत्रामध्ये ज्यावेळेला लोक येतात त्यावेळेला ते पगार बघून येणारे लोक
किंवा कमी वेळामध्ये व्यवस्थित पगार मिळतो हे बघून येणारे लोक आणि आवड म्हणून येणारे लोक हे तर कायम राहणारच. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी असं आपल्याला दिसतं, प्रत्येक शाळेत, प्रत्येक कॉलेजमध्ये, की सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट घेणारे लोक हे असतात. आता ऑनलाईन सध्या लेक्चर चालू आहेत. TY BCom ची लेक्चर घेताना जर का समजा टॉपिक संपला आणि शेवटी 5 मिनिटं जर उरली असतील, तर मी काय करतो, एखाद्या करिअर ऑप्शन बद्दल मुलांना माहिती देतो, की अमुक अमुक ठिकाणचं जे करिअर आहे. आणि त्यांना मी असं अजिबात सांगत नाही की मी सांगतो ते बरोबर आहे, असंच करा. मी त्यांना करिअर बद्दल माहिती देतो, सांगतो अमुक वेबसाईट वरती किंवा अमुक ठिकाणच्या वेबसाईट्स वरती तुम्ही स्वतः ते चेक करा, ती माहिती लिहून ठेवा आणि मग तुम्ही निर्णय घ्या की याच्यातलं कुठलं करिअर योग्य आहे. मग ते मुलांना आवडतं. याला फी किती आहे, किती वेळ लागेल, याच्यामध्ये कशा प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करता येतो, त्यांच्या कलानी घेऊन जर सांगितलं ना, तर मुलं अगदी इंटरेस्ट घेऊन ऐकतात. तर तुम्ही असा सूर लावला ना की मला सगळं माहिती आहे, तर मुलांना ते आवडत नाही. मग त्यामुळे चाइल्ड सायकोलॉजी जी आहे किंवा टीनेजर सायकोलॉजी ही सुद्धा लक्षात घेणं हे खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा शिक्षकांच्या मनामध्ये मोठा प्रॉब्लेम मी आजपर्यंत ऑब्झर्व केला आहे. त्यांना असं वाटतं माझ्याकडे अमुक शिक्षण आहे म्हणजे मी ग्रेट आहे. शिक्षण असणं आणि शिकवता येणं ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. परत शिकवता येणं आणि ते मुलांनी स्वीकारणं ह्या अजून वेगळ्या आहेत. आणि शिकवलेलं मुलांना कळणं, तर ते मनामध्ये रुजवणं हे अजून तिसरं आहे. आणि शिक्षण क्षेत्रामधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम मी गेली 31 वर्ष पाहिलेला आहे. कुठल्याच शिक्षकाला असं वाटत नाही की मला शिकवता येत नाही. हा मोठा जोक आहे. म्हणजे प्रत्येकाला वाटतं की मला उत्तम शिकवता येतं. असं जर असतं तर सगळेच शिक्षक उत्तम कसे असतील, असं होऊ शकत नाही. आणि कुठलाच शिक्षक असं म्हणत नाही की मला शिकवता येत नाही. त्यामुळे शिक्षकांकरता जे ट्रेनिंग असायला हवं, त्या सगळ्या गोष्टी आता नवीन एज्युकेशन पॉलिसीमध्ये आहेत. ते जर सगळं जर का अंमलामध्ये आणलं गेलं आणि खऱ्या अर्थाने जर का टीचिंगमध्ये इन्व्हॉल्व्ह होणारी माणसं जर आली, तर कदाचित फरक पडू शकेल. मुळामध्ये कसं आहे की एका दिवसात होणाऱ्या गोष्टी नाही आहेत. इंटरेस्ट असणं हे सगळ्यात पहिलं आहे. त्यामुळे पालकांना सुद्धा, आता पालक काय करतात की मुलांना 7वी 8वी 9वी मध्ये काहीतरी डोक्यामध्ये घुसवतात की अमुक करिअर मध्ये जाणार. त्या मुलांना त्याच्याबद्दल काही माहिती नसतं आणि ते ठासून सांगतात आणि नंतर 11वीला वळतीकडेच जातात. असं आम्ही भरपूर वेळेला पाहिलेलं आहे. नंतर ग्रॅज्युएशन पर्यंत एक डोक्यात असतं. मी तुम्हाला कालच सांगतो, कालच एका मुलाने असं मला सांगितलं की माझं ग्रॅज्युएशन नंतर MPSC करण्याचा विचार आहे. मी म्हटलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे, जरूर तू कर. नंतर म्हणाला 2-3दा प्रयत्न करीन, नाही तर जाऊ दे. मी म्हटलं हे वाक्य चुकीचं आहे. म्हटलं तू असं म्हण मी पास होणारच. बरोबर. तू असं जर म्हणालास ना 2-3दा प्रयत्न करून बघू, ते करून बघू असं नाहीये. त्यामुळे बऱ्याचदा काय होतं की पालक मुलांच्या मनामध्ये असं काहीतरी टाकतात की अरे माझी नोकरी भरपूर शिल्लक आहे, मी आणि आई नोकरी करतो ना, आपल्याकडे पैशाची कार आहे, 25 पर्यंत शिकून बघ, तू नाही पैसे मिळाले तरी चालतील. जेव्हा ती मुलं सेक्युअर होतात ना, तिथे मोठा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे स्वतः अर्न करणं, काम करणं, मेहनत करणं हे मुलांच्या डोक्यात यायलाच पाहिजे. म्हणून तिथे बऱ्याचदा आम्हाला 2 प्रकारची मुलं कॉलेजमध्ये मी पाहिलेली आहेत. स्वतः पार्ट टाइम नोकरी करून चांगले मार्क मिळवतात आणि काहीही न करता एटीकेटी लागणारी मुलं पण असतात. त्यामुळे सगळीकडेच काही पालकांनी आणि शिक्षकांनीच केलं पाहिजे असं नाही. काहीसा भाग मुलांचा असतो, समाजाचा असतो, सगळ्यांचंच काम आहे. ओके, अजून सर काही? मला मला एक प्रश्न होता. हम्म. मी जेव्हा मुलांशी आता इंटरॅक्ट करतो कॉलेजमधल्या आणि त्याच्यामध्ये थोड्याशा मोठ्या, हा. मला बऱ्याच असं ती एकटी एकटी जगतात मुलं. म्हणजे बरोबर. ती त्यांचे मित्र मैत्रिणी असतात पण तरी सुद्धा ते एकटेच असतात. हरवल्यासारखे असतात, राईट. हा, तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे आणि कशामुळे माझं होतं? ऑब्झर्वेशन असं आहे ना की साधारणतः बघा, मला पण ते जाणवलेलं आहे की साधारणतः 96-97 पर्यंत ना टीव्ही 24 तास नव्हता. त्यावेळेस तुम्ही जर ऑब्झर्व केलं, लोकांच्या घरी 8-8:30 जेवायची वेळ होती आणि 9:30, 10, 10:30 मॅक्झिमम मुलं झोपायची आणि सकाळी कॉलेजला वेळेत यायची. हल्ली व्हॉट्सअप बघत बस, युट्यूब, पिक्चर बघत बस, असं बराच वेळ चालतं. दुपारी मुलांना झोप येते. त्यामुळे दुपारी झोप काढणं, सकाळी उशिरा झोपेतनं जागं होणं, सिरियल सगळ्या संपल्यानंतर जेवणं किंवा हॉलमध्ये टीव्ही समोर बसून, बघा ना, पूर्वीच्या काळामध्ये स्वयंपाकघर मोठं असायचं, किचन मध्येच लोक जेवायचे. आता नवीन फ्लॅटची रचनाच अशी असते, हॉलमध्ये डायनिंग टेबल असतं. डायनिंग टेबलवरती बसून जेवताना टीव्ही बघत बघत जेवणं हे नवीन कल्चर लोकांनी स्वीकारलंय. आता
जे टीव्ही किंवा ह्याने जे वेड लावले लोकांना, युट्यूब म्हणा किंवा फेसबुकने, त्याच्यामध्ये मुलं वाचत नाहीत. त्यामुळे व्हॉट्सअपवरती नवीनच इंग्लिश आलंय की जे शॉर्टकटमध्ये शब्द वापरणं किंवा कानामध्ये वायर घालून आपलं कॉलेजला येताना सुद्धा बऱ्याच लोकांचे ऍक्सिडेंट झालेले आहेत, की त्यांना लक्षच नसतं. तर आपल्यामध्ये हरवलं जाणं हा प्रकार आहे. बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसतं, जर सुखवस्तू किंवा बऱ्यापैकी आर्थिक परिस्थिती असलेल्या घरामध्ये 2 BHK असेल आणि एकच मूल असेल, तर मुलांना लहानपणापासून वेगळी बेडरूम असते. तर किती वाजता मुलं जागी होतात, किती वाजता झोपतात, काय करतात हे कोणालाच माहित नसतं. जिथे आई वडील नोकरी करतात तिथे मुलं कॉलेजला गेली का, कॉलेजमध्ये किती वाजता आली, क्लासला गेली का, दांडी मारली का, याच्यावर कुठलाच कंट्रोल नसतो. ही काही टीका नाहीये, हे सत्य परिस्थिती आहे. आणि मग ह्याच्यामध्ये मुलं अचानक आई वडिलांना धमकी देतात की तुम्ही माझं नाही ऐकलं तर मी असं करीन तसं करीन. आणि मुलं मग पालकांना ओव्हररूल करायला लागतात. असं काहीसं आम्हाला हल्ली बऱ्याचदा कॉलेजला दिसून येतं. आणि बऱ्याचदा पालकांच्या इगोमुळे मुलांना अमुक करिअर उत्तम आहे, तू असंच कर, फॉरेनला जा. आणि पालक मुलांच्या पाठीमागे ना असं एक बॅकिंग तयार करतात, माझ्याकडे खूप पैसे आहेत. मी हे पण पाहिलेलं आहे की ज्या मंडळींचं, आता आमचे जुने स्टुडंट्स आहेत, लग्न झालंय, घटस्फोट झाला, अशी काही मंडळी नंतर भेटायला येतात की मला एमकॉम करायचंय, डायव्होर्स झालाय, नोकरी केली, शनिवार रविवार आपल्याकडे एमकॉम असतं. मग आम्ही जेव्हा असंच विचारतो घटस्फोट का झाला, तर आम्हाला त्याच्यामध्ये असं लक्षामध्ये येतं, घटस्फोटामध्ये त्या नवरा बायकोच्या भांडणापेक्षा दोन्ही कडच्या आई वडिलांचं म्हणजे सासू सासरे दोघांचे यांची इन्व्हॉल्वमेंट जास्त असते. की बऱ्याचदा त्या मुलीला किंवा मुलाला सपोर्ट करणारी ती आई असते. ती म्हणते तू काय घाबरतेस, मी आहे ना मागे. हा मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे जिथे खरोखर अन्याय असेल किंवा चुकीचा असेल त्या ठिकाणी असा सपोर्ट असणं बरोबर आहे. पण बऱ्याचदा असं आम्ही ऐकलेलं आहे, बऱ्याच मुली सांगतात, माझं 2 वेळेला भांडण झालं, आई म्हणाली तू निघून ये बिंदास, आपल्याला काय फरक नाही, आपण कोर्टात केस करू वगैरे. अशा गोष्टी पण होतात. त्यामुळे समाज एकदम विपरीत बाजूला चाललेला आहे असं पण आपल्याला थोडंसं दिसतं. किंवा मुलांमधली व्यसनाधीनता, तेव्हा मुलं असं सांगतात की आमच्या घरीच पार्टी असते, आई वडील दारू पितात मग आम्ही पण पितो. तर मग याच्यावरती तुम्ही कंप्लेंट कोणाकडे करणार? त्यामुळे अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या एकमेकांवरती लोक ढकलत असतात, की शिक्षकांवर ढकला, शिक्षक म्हणतात पालक बघतील. आता बऱ्याच वेळेला प्रोफेसर लोक असं पण म्हणतात की कॉलेजला ते 3 तास येतात, उरलेले 21 तास तुमच्याकडे असतात, त्यामुळे 3 तासामध्ये जे काय आम्हाला सांगता येईल तेवढं आम्ही सांगू, उरलेले 21 तास तुम्ही बघून घ्या. त्यामुळे प्रत्येक जण काय करतो, मग संस्कार शिबिरं तयार होतात. मग असं सगळं जो प्रकार आहे ना, हा मोठा एक नवीनच पॅटर्न तयार झालेला आहे. त्यामुळे ह्याच्यावरती सगळ्यांनीच विचार करणं किंवा सगळ्यांनी त्याच्यावरती रिसर्च करणं हे महत्वाचं आहे. आणि आपल्या परीने प्रयत्न करणं हे तर आलंच ना. ओके, अजून काही? सर, मी पोलीस अधिकारी आहे. हा, बोला साहेब, बोला. आपण जे मार्गदर्शन केलं ते फारच उत्तम होतं आणि सगळ्यात महत्वाचं जे आर्टिकल आहे आपले, त्यांचे टायटल फार उठावदार आहे, हा, हा. सगळ्यात महत्वाचं. पण आता याच्यामध्ये एक तुम्ही टायटल दिले, पेरिले तसे उगवते. बरोबर आहे. त्या संदर्भात मी बोलू इच्छितो. आणि अगदी बरोबर आहे सर, आपलं बोला. ऑब्झर्वेशन फार सुंदर आहे. परंतु मला जे काही अनुभव आलेले आहे पोलीस विभागामध्ये ड्युटी करताना, हो. त्याच्यामध्ये सर सगळ्यात महत्वाचा विषय असा असतो, जर एक उदाहरण असतो मी तुम्हाला सांगतो, जर एखाद्या कुटुंबामध्ये जो वडील असतो, तो वडील जर त्याच्या आईवर जर क्रूर कृत्य करत असेल, वाईट कृत्य Yes. करत असेल, त्यांना जर पाहिजे तशी वागणूक देत नसेल, तर बरोबर. मुलं त्याचे अनुकरण करून मुलांवरही तसे परिणाम होतात आणि मुलांच्या मनांवर तसे वरखडे येतात. त्यामुळे मुलं काय करतात, त्यांचे जे संस्कार होतात तसे पाहिजे तसे संस्कार त्यांच्यावर होत नाही आणि भविष्यामध्ये त्या मुलांच्या मनामध्ये एखादा दारुडा व्यक्ती किंवा पालकांबद्दल किंवा वडिलांबद्दल एक वाईट एक भावना तयार होते. हा व्यक्ती क्रूरतेने माझ्या आईला वागायचा, त्यांच्या मनामध्ये ती भावना तयार होते. भविष्यामध्ये सुद्धा ते मुलं मोठे होऊन ते वडिलांप्रती चांगली त्यांची हे नसतं. असं एक उदाहरण पनवेलमध्ये झालं होतं. ते वडील जे होते ते आईला खूप त्रास द्यायचे. मुलगा त्यावेळी छोटा होता, पण त्यानंतर मुलगा मोठा झाला तर म्हणजे प्रतिकार करू शकत होता यापर्यंत झाला, तर त्या मुलानं आपल्या वडिलांना चाकूनं वार केला होता. अरे त्यानंतर ती केस पोलीस स्टेशनला आल्यानंतर तर मग त्या मुलांकडून आम्ही माहिती घेत गेलो, तर त्या मुलगा असा सांगायचा की सर, माझे वडील जे होते आईला घरामध्ये पाहिजे तर आमचा किराणा भरत नव्हते, परंतु आईला मारहाण करायची.
तर त्याच्यामुळे मला वडिलांबद्दल मनामध्ये घृणा तयार झाली, की त्याच्यामुळे मी हा प्रयत्न केलेला आहे. मी असं काही नाही, पण वडिलांची जे घरात वागणूक जी होती ती चांगली नव्हती म्हणे, सगळ्यात महत्वाचं. त्याच्यानंतर सर अजून एक अनुभव असा आला होता. मी ज्यावेळी ठाण्यामध्ये ड्युटीवर होतो, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये एक मुलगा होता, 14-15 वर्षाचा मुलगा होता. तर त्याला ड्रग्सचं व्यसन होतं. अरे रे. तर मुलगा व्यसन, त्याचे जे संगती होते, मित्र परिवार होते, सगळे त्या प्रकारचे होते. वडील चांगल्या बिझनेसमॅन होते ते, आणि वडिलांना आणि आईला त्यांच्या मुलाकडे लक्ष द्यायला वेळच नव्हता. त्याच्याशी संवादही करत नव्हते, काहीच नाही. म्हणजे सकाळी आल्यानंतर ते आपल्या कामाला निघून जायचे, आई पण जॉबसाठी निघून जायचे, मुलं घरामध्ये एकटा असायचा, तिचे मित्र घरामध्ये यायचे. आणि त्यानंतर युट्यूब वगैरे असे जे सोशल मीडिया होते, तर या दृष्टिकोनात त्याची शोध घेत गेला, त्यांना ड्रग्स मिळत गेलं ते त्याच्यामध्ये. आणि कालांतरानंतर मुलगाची जी अवस्था व्हायला लागली, शारीरिक अवस्था, किंवा त्याचं चिडचिड होणं वगैरे, याच्यातून घरामध्ये वाद होणं, वडिलांवर चिडणं, आईवर चिडणं, ह्या गोष्टी घडत गेल्या. त्याच्यानंतर मग त्याला ऍडमिट करण्यात आलं ज्युपिटर हॉस्पिटलला. मग त्यावेळेस एक MLC पोलीस स्टेशनला आली होती, तर वर्तक नगरला असताना. तर मी MLC साठी तिथे गेल्यानंतर त्याचे वडील मला हात जोडत होते, सर याला कोणत्याही परिस्थितीमध्ये डॉक्टरांकडून तर सुधरत नाहीये, परंतु याचं माइंड वॉश करा तुम्ही, याला कसं यातून बाहेर. अक्षरशः एवढे श्रीमंत असून सुद्धा अशा गोष्टींमुळे त्यांना फार म्हणजे त्यांची परिस्थिती फार वाईट होऊन जाते. आणि सर अजून एक याच्यामध्ये असा विषय आहे, जो म्हणजे आपल्या दिसतो, समाजामध्ये दिसतो का आता सध्या भारतामध्ये जी विभक्त कुटुंब पद्धतीचं जे मोठ्या प्रमाणामध्ये पाश्चिमात्यकरण जे होत आहे, तर याच्यामध्ये काय होतंय, जे जे आई वडील आहे, ते आई वडील आपल्या आई वडिलांप्रती, म्हणजे मुलांच्या आजोबा जे आहे, आजोबा आजी यांच्याप्रती त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं संवाद नसतो, किंवा मुलगा जो पालक आहे, वडील आणि त्याची पत्नी आहे, ती यंग असतात, त्यांना त्यांच्या आईबापाबद्दल प्रेम नसतं. ते कुठेतरी गावी असतात, ते कधीतरी येतात, किंवा त्यांच्याशी ते संवाद सुद्धा करत नाही. फोन जरी आला तरी फोनवर व्यवस्थित बोलणार नाही. मग त्यांच्यामध्ये पाहिजे तशी एकरूपता राहत नाही, एक आपुलकी राहत नाही. मग वडील जर त्यांच्या वडिलांप्रती जर तो चांगल्या प्रती म्हणजे बोलत नाहीये, तर त्यांची भेट होत नाहीये, ते कधी गावी जात नाहीये, येत नाहीये, तर मग त्यांचे जे अपत्य आहे, छोटे छोटे मुलं, तर त्यांना सुद्धा त्यांच्या आजोबांप्रती कोणतीही लळा असत नाहीये. मग हे यातून ते शिकत जातात, आणि त्यांची ओळख सुद्धा राहत नाही भविष्यामध्ये. म्हणजे त्यांचे जे नातेवाईक आहे, काका आहे, चुलते आहे, एकंदरच संवाद मला वाटतं कमी होत चाललाय. हा अडचणीचा भाग आहे कुटुंबियांमधला, मला अगदी बरं. वाटतं. आणि मग ते जे सर्कल आहे ना सर, ते सर्कल कंटिन्यू राहतं, आणि ह्या सर्कल कंटिन्यू असल्यामुळे नातेसंबंध जे रिलेशन आहे ते कमी होत चाललेले. जो तो आपला स्वार्थी भावना, एकलपणाची भावना, जे तुम्ही एक पॉइंट आहे याच्यामध्ये, त्याच्यामध्ये ते ज्वलन म्हणजे ते वाढत चाललेलं आहे. बरोबर. तर याच्यामध्ये कसं आहे माहिती का, मुळामध्ये मी असं कुठलाही क्लेम करत नाही की यात सगळे विषय आलेले आहेत, आणि हा प्रचंड मोठा विषय आहे. याच्यामध्ये 51 वेगळे वेगळे लेयर्स म्हणा, किंवा 51 वेगळे वेगळे विषय घेऊन ते मांडायचा एकत्रित प्रयत्न केलेला आहे, असं आहे ते. त्यामुळे असं कधीच कोणीच म्हणणार नाही, मीही म्हणणार नाही की याच्यामध्ये सगळं कव्हर झालं, होऊच शकत नाही ते. तर 51 विषय त्याच्यामध्ये घेतलेले आहेत. सर याच्यामध्ये अजून एक पॉइंट आहे, म्हणजे आपला वेळ घेतो जरा, सॉरी. मी जस्ट एक पुस्तक वाचण्यात आलं होतं, माझा लढा, हिटलर जे आहे त्यांच्याबद्दल मी वाचलं होतं. तर त्यांच्याबद्दल त्यांच्या मेंदूचा जो स्टडी करण्यात आला होता, त्याच्यामध्ये सुद्धा हा जो मी पॉइंट जो तुम्हाला सांगितला, म्हणजे आपण जे पेरेले ते उगवते, हा जो पॉइंट आपण सांगितला, हे पण कुठेतरी त्याच्याशी रिलेटेड होतं, असं त्या संशोधकांनी मांडलेलं आहे. तर हे जरी पुस्तक जरी वाचलं सर, बऱ्यापैकी नॉलेज आपल्याला एका दृष्टीने, म्हणजे सगळे काही विषय त्याच्यातून, पण काही विषय आपल्याला जे पालकांनी आपल्या पाल्याबद्दल कसं वर्तन असावं, याच्या सुद्धा पॉइंट आपण त्याच्यातून घेऊ शकतो. हे त्या पुस्तकातून सर म्हणजे आपल्याला एक अवलोकन होऊ शकतो. थँक्यू राम, म्हणजे चांगलं बोललास. अधिकारी असून पण त्याने संवेदनशीलता राहायला पाहिजेच, असं माझं मत आहे. तुझ्याकडे आहे. व्हेरी गुड. अगदी शेवटचा जर कोणाला काही प्रश्न असेल तर, नाहीतर 9-10 होत आहेत, आपण इथे थांबू शकतो. सर एक छोटासा प्रश्न विचारू शकतो का? बोला. सर तुम्ही जर सुरुवातीला सांगितलं की 2003 साली ही तुम्ही सिरीज लिहिली 51 आर्टिकल्सची, आणि आता हा नाही, म्हणजे मला तेच विचारायचं होतं की आता त्यावेळेस जे काही विद्यार्थी होते ते आता पालक झालेले किंवा आहेत, हा, मग त्याच्यात काही तुम्हाला बदल दिसले का?
एकंदरीत हो पॅटर्न हो मध्ये? भरपूर. त्यामुळे त्यातले काही आर्टिकल काढून टाकले, अच्छा. काही आर्टिकल नवीन टाकले, काहीचे पॅराग्राफ्स बदलले, काहीतले रेफरन्स बदलले. फक्त ह्याचं थिंकिंग सुरू झालं 2003 मध्ये आणि पुस्तक आलं 2020 मध्ये. हो. तर ते 17 वर्षांमध्ये स्ट्रक्चर तर पूर्ण बदललं म्हणजे. अच्छा. असं आहे. तशी मानसिकता बदलली, समाज बदलला आणि बरोबर, reflections बरोबर. बदलले. नक्कीच. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद सर. अत्यंत महत्वाचा विषय आणि एकंदरच समाजाची मूल्य व्यवस्थापन समाजाने करायला हवं असतं आणि कुठल्या मूल्यांना आपण उचलून धरायचं आणि कुठली मूल्य मागे ठेवायची याच्याविषयी आपण विचार मांडले. पालकरीती हे पुस्तक मगाशी म्हटलं तसं आपल्याला इथे उपलब्ध होऊ शकेल आणि तुमच्याकडे पाठवतो घेऊ त्याच्या शकतो. प्रती. ध्रुवच्या ऑफिस मधून आपल्याला हवं तर आपण घेऊ शकता. माझा नंबर आपल्याकडे असेलच आहेच, मेसेजमध्ये पण आलेला असेल. तुम्हाला जी लिंक आली त्या मेसेजमध्ये माझा नंबर होताच. जर आपल्याला शब्दांकनाच्या समूहामध्ये समाविष्ट व्हायचं असेल तर चॅट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक पाठवली होती, त्याच्यावरूनही तुम्ही शब्दांकनाच्या समूहामध्ये समाविष्ट होऊ शकता. मी तुम्हाला तुमची पुढची सत्र कळत जातील एवढाच भाग. पण एक अत्यंत महत्वाच्या विषयावर आणि अत्यंत चांगल्या वक्त्याकडून आपण आजचं सत्र ऐकलेलं आहे. धन्यवाद. धन्यवाद. आणि आपण इथेच थांबू. धन्यवाद. धन्यवाद सत्र भोळे पुढचा साहेब. टिळक धन्यवाद. घेणार आहेत. नवीन विषय तुम्हाला कळेल. धन्यवाद सर, छान झालं. थँक्यू. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. Thank you.